मोठ्या आणि दुःखद बातमीकडे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन झालं. वयाच्या 92व्या वर्षी मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि आज दुपारी 4 वाजता दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. लोअर परळ इथल्या त्यांच्या निवासस्थानी सकाळी 10:30 वाजल्यापासून ते दुपारी 2:30 वाजेपर्यंत त्यांचं अंत्यदर्शन घेता येणार आहे. आशा भोसलेंच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. आशा भोसलेंना हिंदी सिनेसृष्टीची वर्सटाईल गायिका म्हणून ओळखलं जायचं. तब्बल 6 दशकं त्यांनी इंडस्ट्रीत आपल्या गाण्यांना आवाज दिलाय. त्यांनी केवळ हिंदीतच नाही तर मराठी, बंगाली, गुजराती, तमिळ, त्याचबरोबर तेलुगू यासह इतर अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. हिंदी सिनेसृष्टीतल्या दिग्गज संगीतकार R.D. बर्मन, O.P. नय्यर, सचिन देव बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासोबत त्यांनी अनेक अजरामर गीतं गायली आहेत. दम मारो दम, ओम शांती ओम यासारखी अनेक सुपरहिट गाणी आशा भोसले यांनी इंडस्ट्रीला दिली आहेत. तर अनेक दिग्गजांनी आशाताईंचं अंतिम दर्शन घेतलेलं आहे. शासकीय इतमामात आज आशा भोसले यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. काल मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात दिग्गज गायिका, ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतलाय. खरं तर सिनेसृष्टीवर, संपूर्ण देशावर त्यामुळे शोककळा पसरली आहे. एका युगाचा अस्त झाला, एक हिरा काळानं हिरावून घेतला, अशा अनेक प्रतिक्रिया विविध स्तरातून समोर येत आहेत. आज दुपारी 4 वाजता दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत आशाताईंवर अंत्यसंस्कार होणार आहेत. लोअर परळ इथं त्यांचं निवासस्थान आहे. त्यांच्या निवासस्थानी अगदी सकाळी 10:30 वाजल्यापासून ते दुपारी 2:30 वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव हे अंत्यदर्शनासाठी ठेवणार आहे. आशा भोसलेंच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात दादर इथली स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. आशा भोसलेंनी खरं तर जवळपास 7 दशकं संगीत विश्वावर अधिराज्य गाजवलं. अगदी सप्तसूर पोरके झाले, एका युगाचा अस्त झाला, एक तारा आपल्यापासून हिरावून घेतला गेला, अशा अनेक भावुक प्रतिक्रिया प्रत्येक स्तरातून व्यक्त होत आहेत. तब्बल 16,000 गाणी अनेक भाषातून, खरं तर एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आशाताईंच्या नावावर आहेत. तब्बल 12,000 ते 16,000 गाणी त्यांनी विविध भाषांमधून गायली. अगदी वर्सटाईल गायिका म्हणून आशा भोसले या ओळखल्या जायच्या. भावुक गीतं म्हणा किंवा तर आशा भोसले यांच्या निवासस्थानाबाहेर आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवर आपल्यासोबत आहेत. ऋतिक, आपण पाहतोय की अनेक दिग्गज हे आशाताईंचा पार्थिवाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी खरं तर येत आहेत. साधारण या संदर्भात काय अपडेट्स आहेत? कुणी कुणी अंतिम दर्शन घेतलेलं आहे आणि अंत्यसंस्कार साधारण कधी होतील? नक्कीच आपण बघतोय की ज्या आशा भोसले आहेत दिग्गज गायिका होत्या. त्यांनी जवळपास 7 दशकं या संपूर्ण सिने इंडस्ट्रीवरती गारूड केलेलं होतं. सध्या त्यांचं काल आपण बघतो की निधन झालेलं आहे. त्यांचं जे राहतं घर आहे कासा ग्रँड, जे लोअर परेलमध्ये आहेत, त्या ठिकाणी त्यांचं पार्थिव जे आहे ते ठेवण्यात आलेलं आहे. खरं तर रात्रीपासूनच जे दिग्गज मान्यवर आपण बघितलं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. नेते केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले असतील, राज ठाकरे असतील किंवा जावेद अख्तर असे मोठे मोठे नेते जे आहेत ते या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतं. आता देखील A.R. रहमान हे जे गायक आहेत ते सध्या कासा ग्रँड या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतं आहे. सर्वसामान्यांना देखील या ठिकाणी आपण बघतोय की 11 वाजेनंतर अंत्यदर्शनासाठी या ठिकाणी येता येणार आहे. कासा ग्रँड येथेची खाली सुविधा केली जाईल आणि त्या ठिकाणी जे आशाताई आहेत त्यांचं पार्थिव सर्वसामान्यांसाठी अंत्यदर्शनासाठी खुलं केलं. आपण बघतोय की आता चाहत्यांची गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे. आपण खाली या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त बघतोय. तसेच नागरिक जे आहेत ते आता हळूहळू यायला सुरुवात झालेली आहे. 11 वाजेपासून हे अंत्यदर्शन त्यांचं सुरू होईल आणि 4 वाजता जी दादर येथील स्मशानभूमी आहे त्या ठिकाणी त्यांच्यावरती शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार केले जाईल. त्या ठिकाणी दिग्गज जे सर्व नेते असतील किंवा सेलिब्रिटी असतील ते अंत्यदर्शनाला उपस्थित असतील. आपण बघितलं तर 12 वाजता मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देखील
आशा भोसले यांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे। शासकीय कार्यक्रम देखील आजचे रद्द असल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीत आपण बघतोय की आता कासा ग्रँड येथे त्यांचं पार्थिव थोड्याच वेळात सर्वसामान्यांसाठी अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल आणि अंत्यदर्शन सुरू होईल। निश्चितच रितिक, आपण पाहतोय की चाहत्याची प्रचंड गर्दी त्यांच्या निवासस्थानाबाहेर झालेली पाहायला मिळते। या संदर्भातले प्रत्येक अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद रितिक या सविस्तर माहितीसाठी।